बैठक बोलवली होती, सगळे शिक्षकांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी होते आणि तिथे एक चांगला निर्णय म्हणजे या अधिवेशन संपेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये आता सगळा हा चौथा टप्पा जो आहे हा टाकला जाईल, त्यांचा पगार त्या ठिकाणी दिला जाईल। आंदोलन असंच असतं, सकाळी बैठकला तरी रात्री लगेच घरी जायचं सगळी झालंय का? मी अनेक आंदोलन हाताळलेले आहेत, त्यांचं म्हणणं बरोबर आहे। मी त्यांना म्हणतात की तुम्ही इथून जा म्हणून, राहू द्या इथे, त्यांना राहू द्या। उद्या सकाळी 11 वाजता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल आणि त्यातून काहीतरी सकारात्मक मार्ग आपण यातून काढू। ठेवू नका, त्यासाठी काय 1000-1200 कृती लागतील, मला आकडा नक्की माहिती नाही। आता असे त्याची तरतूद करा, त्याचे द्यायला सुरुवात करा। या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो, या प्रकारचा इतिहास घडवा हा आग्रह स्वीकारलेली आहे। त्यांना संघर्ष करायची वेळ येऊन देऊ नका, लवकरात लवकर जे 24 ऑक्टोबरचा जी काही तुम्ही अर्ज काढली। आता आझाद मैदानावर हजारो शिक्षक आंदोलन करतात आहेत, भर पावसात करतात आहेत, चिखलात आहेत। अध्यक्ष महाराज, शिक्षकी पेशा करणाऱ्या व्यक्तिमत्वाला, गुरुजनाला त्या पद्धतीनं आपल्या न्यायिक हक्क मागण्यासाठी मैदानात उतरून त्या पद्धतीची लढाई करावी हे काही बरोबर नाही। अध्यक्ष महाराज, सरकारने जाहीर केलं होतं की टप्प्याटप्प्यानं आम्ही अनुदान वाढवू। आता 20% असेल तर 40% केलं पाहिजे, 40% असेल तर 60% केले पाहिजे, पण शासनाने आता ते अनुदान देण्याचंही काम बंद करून टाकलं आणि म्हणून त्या ठिकाणी शिक्षकही मोठ्या संख्येनं चिखलामध्ये बसलेले आहेत, काल रात्री चिखलात झोपलेत अध्यक्ष महाराज। आणि म्हणून माझं मंत्री महोदयांना स्पेसिफिक माझा प्रश्न आहे की ते आंदोलन चाललेलं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा इथून काही संदेश देणार का आपण? हा पण एक मुद्दा आहे, ते आंदोलन त्या ठिकाणी संपलं पाहिजे आणि जे शासनाने जे धोरण ठरवलेलं आहे टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचं, ते 10,000 शिक्षक काल बसलेले आहेत। सरकारच्या नावाने हाय हायच्या प्रचंड घोषणा चालू आहेत। सरकारने जी कमिटमेंट दिलेली होती टप्पा अनुदान योग्य वेळी त्यांना त्या टप्प्यात अनुदानावर आणायचं, त्यापासून सातत्याने सरकार पळून जातंय किंवा दुर्लक्ष करतंय किंवा टाळतंय आणि म्हणून नाईलाजाने शाळा सोडून महाराष्ट्रातले 8 ते 10,000 शिक्षक आज आझाद मैदानात येऊन बसलेले आहेत। आणि तुम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याच्यासाठी टप्पा अनुदान वेळेवर द्या। तुम्ही विद्यार्थ्यांच्या नावाने शिक्षकांना, शिक्षक बिचारे पूर्ण ताकदीनं एकत्रित येऊन संघटित जेव्हा होतात त्याचा अर्थ किती तुमच्याबद्दल असंतोष सरकारच्याबद्दल शिक्षकांच्यात निर्माण झाला हे लक्षात घ्या। आणि म्हणून लवकरात लवकर आता मंत्री महोदयांनी 2दा सांगितलं की मुख्यमंत्री महोदय आणि त्यांचा संवाद होणार आहे। मग याच्यापूर्वी टप्पा अनुदानाबद्दल संवाद तुम्ही केला नाही का? त्यांच्या शिष्टमंडळाला यापूर्वी तुम्ही भेटला नाही का? लोकांनी मोर्चात येऊन आझाद मैदानात बसल्यानंतरच तुम्ही त्यांच्याशी चर्चा करणार असाल तर महाराष्ट्रातल्या सारख्या शासकीय आणि निमशासकीय संघटना आझाद मैदानात अध्यक्ष महोदय येतील। म्हणून माझी मागणी आहे की आजच्या आज त्यांना बोलवा आणि टप्पा अनुदान किती तारखेला देणार हे संध्याकाळपर्यंत सभागृहाला शासनाने जाहीर करावं। पर्यायाने महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या शिक्षकांना आमची काळजी आम्ही त्या शिक्षकांची घेतोय। शेवटी अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना अशी पाळी येणार। टप्पा अनुदानासाठी जे शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे त्याची तीव्रता, त्याची जाणीव मी स्वतः गेली 27 वर्ष शिक्षक असल्यानं मला चांगल्या पद्धतीनं आहे। शिक्षकांच्या सगळ्या प्रश्नांची जाण एक शिक्षकातून आलेला आमदार म्हणून मला असल्यानं जे यांच्या 20%, 40%, 60%, 80% हे अनुदान वितरित करण्याबद्दलचं शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2024ला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या लबाड सरकारनं काढलेलं होतं। आता आम्हा सगळ्या शिक्षकांची मागणी आहे की आपण या GRचं अनुपालन करावं आणि तात्काळ हे वेतनाचं अनुदान शिक्षकांना देण्यात यावं। यासाठी जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय उद्धव साहेब सकाळी येऊन गेलेले आहेत।
आदित्य साहेब येऊन गेलेले आहेत. शिवसेनेचे जवळपास अनेक आमदार या ठिकाणी. मंत्री महोदय, आपलं मला पहिल्यांदा आभार मानायचं आहे. काल जे आझाद मैदान आंदोलन सुरू होतं, 10,000 शिक्षक त्या ठिकाणी आले होते. त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी काल तोडगा काढला आणि अधिवेशन संपण्यापूर्वी शिक्षकांचा जुलै पेढीन ऑगस्टचा पगार देण्याचे त्यांनी त्या ठिकाणी आश्वासित केलं आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. म्हणून तमाम शिक्षक बांधवांच्या वतीने मी राज्याचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आदरणीय शिक्षण मंत्री महोदय आपण स्वतः आणि काल ज्यांनी मध्यस्थी केली गिरीजी महाजन साहेब यांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. मंत्री महोदय, अत्यंत आपण कार्यक्षम मंत्री आहात. शिक्षकांचा आहे राज, याविषयी काय म्हणजे जे अनुदानाकरिता सगळे महाराष्ट्रातून शाळा बंद पडलेल्या का बोलावं? शिक्षकांचे जे मागण्या आहेत ते रास्त आहेत. निश्चितच सरकार याच्यावर पॉझिटिव्हली विचार करतील, कारण कालच गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा शिक्षकांच्या उपोषणस्थळी भेट दिलेली आहे आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे मार्ग निघेल. कारण आज शिक्षक मुंबईत आला असल्यामुळे आज शाळामध्ये शिक्षक नाही आहेत, विद्यार्थी शिक्षणाविना तिथे आहेत आणि याची देखील दखल शासन घेईल. तर असे होते आपले देवरी आमगाव विधानसभेचे आमदार संजयभाई पुराम. मी धनंजय चव्हाण, 24. अतिशय मला वाटतं हा ऐतिहासिक निर्णय तर पूर्वी 24 मान्य देवेंद्रजी त्या ठिकाणी घेतलेला होता. आपल्याला जी कल्पना आहे 40%, 60%, 5% टप्पे ठरवून या ठिकाणी या शिक्षकांना कायमस्वरूपी संदर्भातला हा विषय होता. त्याचे 20% मिळाले, 40% मिळाले, 60% पैसे मिळालेले होते. 3 टप्पे झालेले होते. परंतु 4थ्या टप्प्यामध्ये थोडं आर्थिक अडचणीमुळे थोडा विलंब या ठिकाणी या शिक्षकांच्या पगारासाठी झालेला होता. परंतु आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी शिक्षक आलेले होते. त्यासाठी मी या ठिकाणी येऊन गेलो आणि तिथे सगळे शिक्षक आमदारही होते. आज दुपारी माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी या संदर्भामध्ये बैठक बोलवली होती. सगळे शिक्षकांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी होते आणि तिथे एक चांगला निर्णय म्हणजे या अधिवेशन संपेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये आता सगळा हा 4था टप्पा जो आहे हा टाकला जाईल. त्यांचा पगार त्या ठिकाणी दिला जाईल.